त्यांचा मुलगा काही काळ गायब होता, त्याचं अपहरण झाल्याची चर्चा होती, परंतु आता हा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीनं पुन्हा एकदा पुण्यामध्ये परतलेला आहे। ऋषिराजचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली। स्वतः तानाजी सावंत यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली। आपला मुलगा कुठेही जायचं असेल तरी आपल्याला सांगून जातो, पण आज अचानक कॉलेज कॅम्पसमधून तो बाहेर पडला। त्यानं स्वतःची गाडी सुद्धा वापरली नाही, तो पुणे एअरपोर्टवर गेला आणि तिथून त्यानं विमानानं पुढचा प्रवास सुरू केल्यामुळे आम्हाला शंका आली, आम्ही पोलिसात तक्रार दिली। चंद्रकांत खुंदे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। चंद्रकांत, ऋषिराज परत आल्याचं कळतंय, कसा हा सगळा थरार पाहायला मिळाला आज? हो, पोलिसांनी ते विमान परत मागे फिरून घेतलं। त्यानंतर आता ते पुणे एअरपोर्टला लँड झाल्याची खास सूत्रांची माहिती आहे आणि त्यानंतर नेमका काय प्रकार घडला याची सगळी शहानिशा करण्यासाठी पोलीस क्राईम ब्रांच त्याची इन्क्वायरी करणार आहे। केवळ पोलिसांना सगळा खटाटोप करावा लागला। रुसून गेलेलं पोरग बापाच्या हट्टापायी अख्खी यंत्रणा 5 तास कामाला लागली। मग नेमकं काय रुसून गेलं, काय झालं? कारण शेवटी यंत्रणेचा जो वापर झालेला आहे, माजी मंत्र्यांनी सगळं शेवटी घरातलं काय वाद असेल ठीक आहे, पण ते रुसून गेलं की अपहरण झालं की बेपत्ता झालं याची नेमकी काय माहिती आहे? तक्रार दिली ऑफिशियली वडिलांनी, पण नेमकं काय झालं याची चौकशी पोलिसांना आता करायची। म्हणून पोलीस त्याची एन्क्वायरी करणार आणि त्यानंतरच फायनल पोलीस सांगतील नेमकं काय झालं, कशामुळे गेलं। पण आता त्याला एअरपोर्टला पोलिसांनी आणलेली अशी आपली खास सूत्रांची माहिती आहे। त्याच्यासोबत त्याचे जे 2 मित्र होते त्यांनाही परत आणण्यात आलेलं आहे। मी तिघे एकत्र परत आलेत की कसं? हो, त्याच्यासोबत ते मित्र आहेत। अगोदर असं रंगवण्याचा प्रयत्न झाला की त्या मुलांनी, त्या 2 मित्रांनी त्याचं अपहरण केलं की काय, पण तसं सगळं प्रकरण अंगलट येऊ शकतं म्हणून सगळं सावंतांनी पुन्हा ते स्टेटमेंट ठरवलं। मला माहित नाही अपहरण की बेपत्ता, पण तो मला न विचारता गेला एवढीच माझा कन्सर्न होता, म्हणून मी पोलिसात तक्रार दिली। असं सारवा नंतर सावंतांनी केली खरी, पण घरातलं मॅटर आहे, पण त्यामुळे अख्खी सिस्टीम इथं विठीस धरली गेली असंच एक दुर्दैवाने इथं नमूद करावं लागेल। थोडक्यात सावंतांचा हट्ट पुन्हा एकदा समोर आला। धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल। तर तानाजी सावंतांचा मुलगा काही काळ बेपत्ता होता, तो पुणे एअरपोर्टवरती परतलेला आहे। याबद्दलची अधिक माहिती अर्थातच पोलीस तपासानंतर देतील।